जे बेसिकली लाईफमध्ये सगळे करताना बघायला भेटणार आहेत. आणि लिटरली मला हे समजत नाही बरं का, ड्रेस त्या पुरीने घेतलेले आहेत, तर हिला बेसिकली आवडलं म्हणून ही पण घालताना बघायला भेटणार आहे. लिटरली सांगायला लागलोय म्हणजे तुम्ही 2-3 वर्षापूर्वी तुम्ही जर असता का नाही, तुमच्या बॅचमध्ये ते नाहीत रे पुरी. पहिल्यांदा असाच बरं का, अशा दोघी तिघी होत्या, तिघी जणी, तीन तिघाडा काम बिघाड असल्यासारख्या 3 पुरी होत्या. नाव नाही सांगणार आहे. बट लिटरली हिनं ती जीन्स किंवा हिनं जो टॉप घातलेला असतं का नाही, तोच टॉप आज हिनं घातल्यानंतर दुसऱ्या तिनं घातलेला असणार दुसऱ्या दिवशी. पण तिचा परत तिनं घातलेला असणार आहे तिसऱ्या दिवशी, राईट ना. तर असं असतं हा. हा, तर अशा केसेस मध्ये असणार आहेत. बर, ठीक आहे. तुम्ही तुमचा बेड बेसिकली मेंटेन करून ठेवता रे, ओटला ओटला की, राईट ना. कोरोनाच्या दिवशी तर तुम्ही लयच बेसिकली मेंटेन करून ठेवला असणार आहे. त्याला बेडशीट कधी धुवायचं ते माहित नसणार आहे, राईट ना. त्याच बेडशीटवरती पूर्णपणे झोपा काढलेल्या आहेत. बेडला कधी उचलून ठेवायचं माहित बेड पण म्हणतात सर रहम करो मालिक, रहम करो, उठ जाओ थोडा, नीचे का झाडू मारो थोडा, राईट ना. असे पण काही केसेस झाले असतील, राईट ना. आठवडा आपला मस्त पैकी हायजिनिटी नावाची गोष्ट राहिलीच नाही, राईट ना. हा, खूप खूप स्टँडर्ड असतात रे, खरं सांगायला लागलो खूप सारे स्टँडर्ड्स आहेत. पण आपण काय स्टँडर्ड्स बेसिकली, बर मातीत खेळलाय. हा, आहे ना, राईट ना. मातीत खेळणं बेसिकली, अरे बघा लिटरली सांगायला लागलोय, ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस मध्ये बघा काही क्लिअरली मेन्शन करून दिले आहेत. फॉरेनरची पोरं बेसिकली जरा काय बेसिकली मातीच्या धुळीच्या ठिकाणी खा खा छिंग छू काय बेसिकली लगेच चालू होताना बघायला भेटणार आहे, राईट ना. बट इंडियन, हा, त्या मातीत दिवसभर खेळून जरी परत आले की नाही, दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदम खेळायला तयार, राईट ना. अशी कार्टे वगैरे असतात. आणि काय माती खाणारे कार्टे आहेत, मातीत खेळण्याचं काय एवढा, राईट ना. खाली का संध्याकाळची कधी, म्हणजे अशी लहानपणी असताना, हा, पेन्सिल खाल्या, राईट ना. पेन्सिल नाकात टाकल्या, बसा. लय लय हायजिनिटी, हो हो, राईट ना. लय हायजिनिटी मेंटेन केल्या. काय यांसाठी सांगते, पर्सनल हायजीन मेंटेन करून ठेवायला पाहिजे, राईट ना. सो ते जर नाही केलं तर बेसिकली अनहेल्दी राहताना बघायला भेटणार आहे. अजून काय वर्ड दिला बघा, रेग्युलर एक्सरसाइज व्हेरी इम्पॉर्टंट, मेंटेन द गुड हेल्थ, राईट ना. योगा हॅज बिन बेसिकली तोच पॉईंट दिलेत. आणि देन त्यानंतर काय असणार आहे, वॅक्सिनेशन बद्दल तुम्हाला बेसिकली दिलेत. अवेअरनेस ऑफ अबाउट द डिसीज, कसे होतात काय होतात हे तुम्हाला पॉईंट मेनली मेन्शन करून दिले. आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे की आपण याला ओव्हरकम कसं करू शकतो, तर काही डिसीजेस, राईट ना, त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून दिले. वेस्ट वगैरे असणार आहेत. बरं आहे बाबा, थोडं क्लीन तरी दिसू राहिले. झाडू मारलाय वाटतं आज, काय बेसिकली सटर बटर नाही आणलेत. काय राव त्या आरएमडीच्या एका क्लासरूमला, राईट ना, कचरा कुंडीच भरून टाकता तुम्ही, राईट ना. बघल तेव्हा बेंचच्या खाली काय ना काहीतरी पडलेलं असं तुमचं. हा, हा, तेच तर म्हणतोय. इकडे इकडे बरं आहे, तिकडे तुम्ही काय करता, सगळा धिंगाणा करत असताय. मेंटेन द हायजीन, हायजीन स्वच्छता बेसिकली काय करायला पाहिजे, मेंटेन करणं गरजेचं आहे. सो ऑलमोस्ट काय असणार हे, डिफरंट डिफरंट थिंगचे तुम्हाला काही सजेशन दिलेले आहेत, अप्लाय करा, ते तुम्हाला मदत करतील, ठीक आहे. सो प्रॉपर्टी इथं आपण कव्हर करून घेतलेले आहेत. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हे डिस्कस करूया की ऍक्च्युअल मध्ये डिसीजेस जे असणार आहेत, राईट ना, इन्फेक्शियस, नॉन इन्फेक्शियस, कोणकोणत्या टाईपचे डिसीज असणार आहेत ते आपण उद्याच्या क्लासमध्ये बघू. इथपर्यंत समजलं का तुम्हाला काय दिलेलं ते. एनसीटीचा बेसिकली हा टॉपिक इथं मी कव्हर करून दिलेला आहे. सायमल्टेनियसली एनसीटी पण बेसिकली देण्यात असून द्यात, नाहीतर मग सगळं उडून जाईल, ठीक आहे. प्रॉपर्टी आपण इथपर्यंत कव्हर केलं. हा, सांगतो तुम्हाला मी उद्याच्या पर्यंत तुम्हाला अपडेट होऊन